नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक्झामसाठी तुम्ही काय काय तयारी केली पाहिजे, म्हणजे एक्झामला जाताना काय काय गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. आता हे काय तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाहीये, पण तरी पण तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपण, जेणेकरून ऍटलिस्ट तुम्हाला माहिती असावं की तुम्ही काय काय घेऊन जायला पाहिजे एक्झाम हॉल मध्ये. ठीक आहे, ज्यामध्ये तुमच्या सर्व गोष्टी असणार आहेत किंवा बाकी कॅल्क्युलेटर वगैरे अलाउड आहे का, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असू शकतो. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. GDCA ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. GDCA कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, GDCA कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. GDCA कॉलेज देते यशाचा विश्वास. तर एक्झाम जी आहे ती साधारणपणे आजपासून साधारणपणे 7 ते 8 दिवसावर एक्झाम आलेली आहे. नेक्स्ट वीकच्या फर्स्ट हाफ मध्ये तुमची एक्झाम आहे, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवशी. आता यामध्ये तुम्हाला परीक्षेला जाताना सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तुमचं पेन जे आहे ते तुमच्याकडे 2 पेन असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकली आता याच्यामध्ये कसं आहे की बरेच विद्यार्थी जे विचारत असतात तुम्ही पेन म्हणजे कुठल्या पेनने पेपर लिहायला पाहिजे. असं काही नाही तुमच्यावरती, पण 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे फक्त पेन वापरण्यासाठी. एक तर ब्लॅक आणि ब्ल्यू, या दोन्हीपैकी जो सोयीस्कर आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. फक्त जेल पेन वापरू नका, कारण काय होतं की जेल पेन वापरला ना, आता एक तुम्हाला उदाहरण देतो मी. जर समजा इकडे आपण जेल पेन वापरला, समजा या पेजेस वरती समोर जवळच्या, ज्यावेळेस मागच्या साईडला आपल्याला ज्यावेळेस उत्तर लिहायचं असतं ना, तिथे इकडच्या साईडला पूर्ण असं त्यातनं जे पेनची शाई जी आहे ती खाली आलेली असते. सो त्यामुळे काय होतं की मग ते खराब दिसतं ऍक्च्युली. त्याच कारणामुळे की आपल्याला शक्य करून बॉल पेनच वापरायचे आहेत, जे साधारणपणे तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता, तुम्हाला जे एक कम्फर्टेबल असतात ते. पण जेल पेन वापरू नका किंवा शाई पेन जे आहे ते सुद्धा वापरू नका, कारण मग ते बाकी काही कुठे तुम्ही एखाद्या वेळेस काही चुकीचं झालं तर ते तुम्हाला एक इरेज करावं लागेल किंवा त्याला एक रेश मारावी लागेल. तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते वापरायचे पेन. नक्की मेक शुअर करा की बॉल पेनच वापरायचं आहे, ब्लॅक किंवा ब्ल्यू, जास्त दुसरे पेन वापरायचे नाहीये. त्यानंतर पेन्सिल जी आहे ती घेऊन जायची आहे. उत्तरपत्रिका आहे, उत्तरपत्रिकेच्या उजव्या साईडला बॉर्डर मारण्यासाठी एक पेन्सिल आणि पूर्ण एक समजा 30 सेंटीमीटरची मोठी जी पट्टी असते ती पट्टी एक घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला ती स्केल असेल तर ती तुम्ही व्यवस्थित रेश मारू शकाल. सर्व पेजेसला रेश मारून घ्यायचे व्यवस्थित, आणि खोडरबर एक ठेवा सोबत, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी असतील कॅल्क्युलेशन करायच्या, रफ काम करायचं असेल कुठे प्रश्नपत्रिकेवरती, तर ते तुम्हाला चुकलं तर ते तुम्ही खोडून पुन्हा त्याच्यावरती काम करू शकाल. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही नक्की पाळून व्यवस्थित ह्या सर्व गोष्टी तुम्ही कंपाईल करून ठेवा. आदल्या दिवशी या सर्व गोष्टी पॅक करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झामला जाताना व्यवस्थित तुम्ही जाऊ शकाल. सोबत घेऊन जायचे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फोटो आयडी प्रूफ, वोटिंग कार्ड, या 4 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट कुठलंही, आधार कार्ड असेल तर बाकी कुठलेही डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका. आधार कार्ड आणि त्यानंतर आपलं हॉल तिकीट, जे GDCA हॉल तिकीट तुम्हाला दाखवलेलं आहे ते, हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. ते तुम्ही 2 हे डॉक्युमेंट्स आणि बाकी सर्व जे आहेत ते पेन, 2 पेन ठेवा, एक पेन्सिल ठेवा, शार्पनर लागत असेल शार्पनर, आणि खोडरबर, एवढ्याच गोष्टी घेऊन जायच्या सोबत. जास्त दुसरं काही घेऊन जायचं नाहीये, कारण ते परीक्षेमध्ये बाकी अलाउड नाहीये. कॅल्क्युलेटर सुद्धा अलाउड नाहीये. तुम्हाला कॅल्क्युलेटर बाहेर ठेवावा लागेल. फोन सुद्धा अलाउड नसतो, सो तो फोन सुद्धा तुम्हाला बाहेर ठेवावा लागेल. सो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टी आदल्या दिवशी पॅक करून ठेवा एका बॅग मध्ये, जेणेकरून ती बॅग तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही लगेच घेऊन जाल एक्झामसाठी. काही लोकांना असं वाटू शकतं की आता इथं सर्वांनाच माहिती आहे एक्झाम आम्ही दिलेली आहे, तर त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी घेऊन जाऊ. पण तरी काय होतं की तुम्हाला म्हणजे आपण घाई गडबडीत त्या गोष्टी विसरून जातो. हे आदल्या दिवशी करायची कामं आहेत. ठीक आहे, ज्यामुळे तुम्हाला हे सर्व पॅक करून घेऊन जायचं व्यवस्थित आपलं, आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या जेवढ्या लागतात, पाणी बॉटल असेल तुम्हाला लागत असेल तर पाणी बॉटल एक ठेवा सोबत, पाणी भरून व्यवस्थित कॅरी करा, जेणेकरून एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला सारखं बाहेर उठायची गरज पडणार नाही. ठीक आहे, आणि जेवण जे सकाळच्या दिवशी, ज्या दिवशी परीक्षा आहे, ते हलकं जेवण करायचं, हलका नाश्ता करायचा आहे. जास्त ओव्हर खायचं नाही, तेलकट जे पदार्थ आहेत ते खायचे नाहीत, जेणेकरून म्हणजे तुम्हाला एक आळस येण्याची शक्यता जास्त असते, कारण तुम्ही 3 तास बसणार आहात. हे मात्र लक्षात ठेवा, 3 तास बसून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. सो हे जर समजा तुम्ही नाही फॉलो केल्या गोष्टी, तर मध्ये काय होतं की तुम्ही मग कंटाळवाणं होऊ शकतो. ते टाइम तुमचा पूर्ण, तुम्हाला वाटेल की आता हे कसं काय करायचं, काय गोष्टी आहेत. मग पेपर हातात पडल्या पडल्या त्या गोष्टी, तुमचा जो पहिलं काम आहे ते पेपर बघायचा,
जे एक दोन वेळेस प्रश्न वाचायचे सर्व आणि जे येत आहे त्याला अगोदर टिक मार्क करायचा, प्रश्न पहिला अगोदर लिहायचा. ठीक आहे. आणि उत्तरपत्रिका मिळाल्या सुरुवातीला उत्तरपत्रिका जशी मिळते तसा आपला सीट नंबर जीडीसीएचा जो सीट आहे, जीडीसीएचा जो सीट नंबर आहे तो मे बी G26 असा काहीतरी सुरू होईल आणि तुमचे बाकीचे सीट नंबर आहेत त्या पद्धतीने तुम्ही तो सीट नंबर लिहा. तुमचा सेंटर नंबर जे आहे तो सेंटर कोड किंवा सेंटर नेम विचारला असेल त्याच्यामध्ये ते प्रॉपर लिहा. आणि त्यानंतर तुम्ही बाकी जे उरलेले जे पेजेस आहेत त्याच्यावरती राईट साईडला एक छोटीशी लाईन मारा, जेणेकरून तुम्ही त्या बॉक्सच्या बाहेर जाणार नाही, थोडंसं एक अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर आय होप तुम्ही या सर्व गोष्टी घेऊन जाल आणि व्यवस्थित एक्झाम द्याल. तर तुम्हाला ऑल द बेस्ट एक्झामसाठी. आणि काही अडचण आली कुठे क्वेश्चन्स मध्ये क्वेरीज असेल तर नक्की विचारा, जेणेकरून मी तुम्हाला अपडेट देत राहील काही गोष्टींचे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या जे काही जीडीसीएची एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. जीडीसीएचे जे अन्य कोर्सेस आहेत ऑनलाईन कोर्सेस त्याबद्दल चौकशी करायची असेल तर आपल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता, त्याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता. ओपन स्कूलिंग, डिस्टन्स कोर्सेस वगैरे त्यासाठी काही रेग्युलर कोर्सेस आहेत त्या संदर्भात सुद्धा MBA वगैरे ते कोणाला करायचं असेल तर त्यांनी नक्की संपर्क करून चौकशी करू शकता. काय प्रोसेस आहे वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.